आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी खालापूर तहसील कार्यालयाच्या आवारात शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून धरणे धरले होते. त्यामुळे आज सर्वसामान्य जनतेच्या कामाचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र दिसत होतं. आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारी कर्मचारी, शिक्षक, कामगार संयुक्त कृती समिती यात सामील होती. निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोडे यांच्याकडे निवेदन देण्यात आलं. देशातील विविध कामगार कर्मचारी संघटनांच्या निर्णयानुसार देशातील 5 कोटी कामगार कर्मचाऱ्यांनी प्रलंबित मागण्यांच्या आग्रहासाठी एक दिवसीय देशव्यापी संप आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील 17 लाख कर्मचारी, शिक्षक तसेच संघटित आणि असंघटित कामगार सुद्धा सामील झाले आहेत. 4 कामगार संहिता रद्द करा, PFRDA कायदा रद्द करा, सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा, 8वा वेतन आयोग तात्काळ लागू करा, रिक्त पदे भरा, सर्व कर्मचाऱ्यांना कॅशलेस विमा योजना लागू करा, महागाई कमी करा, खासगीकरण, कंत्राटीकरण रद्द करा, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करा, शिक्षकांची TET परीक्षा रद्द करा, केंद्र सरकारने मनरेगा कायद्यात केलेल्या बदलाला विरोध करण्यात आला, माथाडी कामगार आणि असंघटित कामगारांकरिता स्वतंत्र कायदा तयार करावा, अशा महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदन यावेळेस देण्यात आलं आहे. यावेळी तालुका अध्यक्ष अमोल वाघ, अशोक सुसलादे, गणेश मुंडे, समाधान पाटील कसबे, कविता साळवी, विद्या हिरवे, केंद्रे, अविनाश गुरले, दीपाली पवार यांच्यासह शासकीय कार्यालयातील सर्वच कर्मचारी उपस्थित होते. काम बंद आंदोलन नसले तरी आपली नियमित कामे, समस्या घेऊन येणारे नागरिक यांनी मात्र कार्यालयाकडे पाठ फिरवली होती, असं चित्र आता पाहायला मिळालं. तालुक्याची 100% उपस्थिती. हातवरी करा त्या फोटो तुमच्या हाताने. हा हा कोण म्हणतं घेणार नाही. हातवरी करा. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.